महात्मा गांधी सांगून जायला की पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स केल्यानं पंप खराब नाही होत. फवाऱ्याची औषधीन 2 बाटली घेऊन ऑइलच्या पुड्या घ्यायसाठी आलो गावातल्या दुकानात. ऑइलच्या पुड्या घेतल्या आणि भासाना आणला वगैरे पंपाले पाहिजे लय मोठा पेट्रोल. 360च्या स्पीडनं आलो पेट्रोल पंप आणि 1 नाही 2 नाही पुऱ्या 5 बॉटला भरून घेतल्या. नाद करती काय आता वावरात जायंगे सोयाबीन फवारेंगे. सोयाबीन तर असं आहे आपलं की त्यात पाय टाकले बी फाटते. हिरीवर गेलो म्हटलं मोटर चालू करू पण लाईनच नव्हती. जाऊ द्या काही विषय नाही, 2 बाटली आहे ना आपली जिंदाबाद. पण व्हिडिओत दिसते तेवढी सोपी गोष्ट नाहीये बरं. काऊन की 10 नाही 20 नाही पुरे 40 पंप फवारणं होते. आणि त्यात बी पंप संपायच्या अगोदर आपलं औषधन पाणी पंपाजवळ गेलंच पाहिजे. दळादळ पंप शिपणं चालू, इकडे मग पाणी नेऊन देणं चालू. हिरीवर पाणी काढायला गेलो तठी मला भाऊ दिसला हिरीमध्ये बसेल. अरे तू तटी कायला जाऊन बसला रे बाबा? सरपेश भाऊ म्हणे स्विमिंग करू राहिलो मी, तुझी इच्छा असेल तर तू बी अंदर. म्हटलं नाही रे बा चाललो मी, मा पंप सरला असेल तिकडे. जास्तही मोठाला नाही वाढला आपलं सोयाबीन, जेवढी हाईट असते तेवढंच वाढलं. पण त्याच्या हाईटच्या मानानं त्याला दाबून शेंगा लागल्या. सध्या तर चांगलं दिसू राहिलं पण शेवटी निसर्ग आहे. पण निसर्ग कधी काय करेन काहीच सांगता येत नाही. औषधी सरली होती मग डबल करून घेतली. 2 बाटलीनं पाणी काढा, कॅन भरा आणि ते पंपाजवळ नेऊन द्या. मी पुरा घामानं ओलाकत झालो आणि त्यात हे 2 जण मला भेटायला आले. त्याले म्हटलं असं आहे भाऊ, मग किती फॉलोअर वाढले तरी वावरातले कामं करणंच पडतात. महात्मा गांधी सांगून जायला की पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स केल्यानं पंप खराब नाही होत. म्हणून त्यापासूनची ही प्रथा अशीच चालू आहे. रिकामी कॅन नेताना त्याच्यासोबत गवत बी उपटून न्यायचं, वावराच्या बाहेर फेकून द्यायला. 20 पंप झाल्यावर 15 मिनिट झाडाखाली बसलो. कोरं सोयाबीन तर झालं फवारणं, आता राहिल्या होत्या तुरीच्या वया. टाइमपास न करता रप्प तुरीच्या वयीत 20 पंप फवारून टाकले. झालं भाऊ शेवटी आमचं सोयाबीन फवारणं. मजा काय 4 वाजले ना. कॅनीचं काम झालं, कॅन दिली फेकून. पण आम्ही चाललो आता घरी, वावराले केला टाटा.